लातूरसह राज्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक 2026 अनुषंगाने मतदारांच्या भेटीगाठी, कॉर्नर बैठका, जाहीर सभा यासह प्रचाराची रणधुमाळी सुरू झाली आहे। या निवडणूक रिंगणातील आपल्या उमेदवारांच्या प्रचारार्थ काँग्रेस आघाडी पक्षाच्या सर्वत्र जाहीर प्रचार सभा पार पडत असून या लातूर जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक प्रचारात काँग्रेस आघाडी उमेदवार अन्य उमेदवारांच्या तुलनेने आघाडीवर असल्याचे दिसत आहे। राज्याचे माजी वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्यमंत्री तथा लातूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत लातूर जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक 2026 अनुषंगाने सोमवारी देवणी तालुक्यातील जवळगा इथल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक या ठिकाणी सायंकाळी पार पडली। या जाहीर प्रचार सभेत मान्यवरांच्या हस्ते श्रीफळ वाढवून निवडणूक प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला। यावेळी बोलताना माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख म्हणाले की लातूर जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीतील काँग्रेस महाविकास आघाडीच्या उमेदवाराच्या प्रचारार्थ देवणी तालुक्यातील जवळगा या ठिकाणी आयोजित सभेच्या निमित्ताने आज आपण जमलेलो आहोत। आदरणीय विलासराव देशमुख साहेब 1980 साली आमदार झाले। आपण त्यावेळी उस्मानाबाद म्हणजे आत्ताच्या धाराशिव जिल्ह्यात होतो। त्यावेळी लातूरला बस स्थानक नव्हते। याची मागणी त्यावेळेस आदरणीय विलासराव देशमुख साहेबांनी सर्वप्रथम केली होती। तेव्हापासून आजचा लातूर जिल्हा आणि जिल्ह्याचा झालेला कायापालट आपण पाहत आहोत। काँग्रेस पक्षाने तेव्हापासून केलेल्या विकासाची फळे आज आपण चाखतो आहोत। याला म्हणतात विकास। या भागातील तुम्ही सर्वजण अतिशय भाग्यवान असून या परिसराचा विकास पिढ्यानपिढ्याचे कल्याण काँग्रेस पक्षाने केले। सिंचनाचे जाळे काँग्रेस नेत्यांनी या भागात उभे केले आणि त्याच पाण्यावर येथील शेतकरी शेती करतात। त्यातून शेतकऱ्यांची आर्थिक क्रांती होत आहे। आजवर काँग्रेस पक्षाने आणि आपल्या नेत्यांनी कारभार विकासाभिमुख पारदर्शक केला। आज 60 वर्षे झाली पण कधीही काँग्रेसने सामान्य माणसाचा कधीही विश्वासघात केला नाही। नाहीतर अलीकडे राजकारणात काय चालते ते आपल्याला सांगण्याची गरज नाही। पुढे बोलताना आमदार अमित देशमुख म्हणाले, काँग्रेस पक्षाने या निवडणुकीत जे उमेदवार दिले ते अतिशय स्वच्छ आणि सामान्य माणसाशी नाळ जोडलेले असून आपण या सर्व उमेदवारांच्या पाठीशी उभे राहावे, जेणेकरून येणाऱ्या काळात काँग्रेस पक्ष आपल्याला गतिमान व पारदर्शक प्रशासन लातूर जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या माध्यमातून देऊ शकेल असा शब्द त्यांनी यावेळी सर्वांना दिला। यावेळी बोलताना अशोकराव पाटील निलंगेकर म्हणाले की सन 1992 ला आपली लातूर जिल्हा परिषद अस्तित्वात आली। तेव्हापासून आजतागायत ज्या वेळी आपण काँग्रेस पक्षाच्या ताब्यात जिल्हा परिषद दिली त्यावेळी सर्वसामान्य नागरिक व ग्रामीण भागाचा विकास करण्यासाठी आपले नेते आदरणीय शिवाजीराव पाटील साहेब, आदरणीय विलासराव देशमुख साहेब, आदरणीय शिवराज पाटील चाकूरकर यांनी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून दरवेळी विकास निधी व विकास कामे लातूरला खेचून आणली हे आपण विसरून चालणार नाही। पण मागील काही वर्षात आपण पाहिले भाजपने त्यांच्या सरकारने लातूरच्या विकासाच्या बाबतीत काहीही केले नाही। त्यामुळे या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक निमित्ताने आपल्याला ही परिस्थिती बदलण्याची संधी मिळाली असून आपण मतदारांनी या संधीचे सोने करावे आणि जसे लातूर महानगरपालिका निवडणूक आणि त्याचे निकाल राज्यात गाजले तशी लातूर जिल्हा परिषद निवडणूक गाजवावी आणि काँग्रेस आघाडीच्या सर्व उमेदवारांना निवडून द्यावे अशी विनंती सभेसाठी उपस्थित असलेल्या मतदारांना केले। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.